नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतः स्मताम्. भारतभूमी ही देवदेवतांची, साधू संतांची, महामुनींची पवित्र अशी देवभूमी. याच देवभूमीच्या ममत्वाने भरलेल्या कुशीत जन्म घेण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताला अवतार घ्यावेसे वाटले अशी ही भूमी. शौर्य, पराक्रम, चारित्र्य, कर्तृत्व आणि प्रजा कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या राजे महाराजांची ही भूमी. यवनांना समशेरीच्या तेजाने सळो की पळो करून सोडणाऱ्या भगव्या रंगाचा त्याग, मांगल्य यांची जपणूक करत माता भगिनींच्या रक्षणार्थ राजांनी स्वराज्य उभारले. श्री भवानी मातेच्या आणि आई अंबाबाईच्या कृपेने तेही याच भूमी. यात करवीर क्षेत्र तर अतिपुण्यशाली. प्राचीन काळी याच भूमीत माजलेल्या कोलासूर दानवाचा वध केला तो श्री महालक्ष्मी अंबाबाईने इथेच. तिचे मंदिर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात हजारो वर्षानंतर आजही दिमाखात उभे. इथले राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने मल्लांना मल्लविद्या शिकण्यास प्रोत्साहन लाभले. राधानगरीचे धरण उभारले गेले. नाट्य, चित्रकला, संगीत, दळणवळण या सर्व क्षेत्रांसह शिक्षणाला उजाळा देत राजश्रीनी श्री अंबाबाई मंदिराची आणि देवीची पुत्र भावनेने सेवा केली. याच मांदियाळीत आपल्या रुकडी गावचे नाव अत्यंत आदरपूर्वक घ्यावे लागते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञात आपल्या सर्वस्वाचे अर्घ्य अर्पण करणारे क्रांतिकारक पण याच भूमीत जन्मास आले. इथेच राजघराण्यातील मंडळींच्या निवासासाठी शीश महाल साकारला गेला. याच महालाच्या परिसरात राजश्रींनी 150 एकर जमीन दान दिल्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाने चिरा चिरा हा घडवावा, अज्ञानी तो पढवावा म्हणत ज्ञानमंदिर उभारले. परिसरातील अनेक लहान मोठ्या गावांमधून अनेक ऐतिहासिक वास्तू उभारल्या. दिनांक 20-21 मार्च 1920 ची माणगाव परिषद याच भागात संपन्न झाली. कृषी उत्पादनास सहाय्यक अवजारे अगदी विळा, खुरपे इत्यादी रुकडी गावातच निर्माण झाले. लाल मिरची, तांबडा भात, भुईमुग या पिकांनी शिवारे डोलली आणि डोलतात. इथली गुराळ घरे तर पंचक्रोशीत प्रसिद्ध. आजही साठमारीचे अवशेष इथे आढळतात. अशा या निसर्गरम्य परिसरात विख्यात अशा शीश महालाच्या परिसरात उभे आहे प्राचीन अंबाबाई देवीचे नितांत सुंदर मंदिर. इथले सर्व नित्य नैमिक धार्मिक उपचार चालतात करवीर संस्थानाच्या राजघराण्याच्या सक्षम पाठिंब्याने. प्रतिवर्षी कोल्हापुराहून या देवीस साडी चोळी पाठवून देवीचा सन्मान करण्यात येतो. शाही नवरात्र उत्सव असो की सीमोल्लंघन असो, आज सर्वच रुकडीकर आघाडीवर असतात. पण आता हे प्राचीन मंदिर जीर्ण होत आहे. त्याचा जीर्णोद्धार हा भावी पिढ्यांना कला, संस्कृती, संस्कारांचा, देव, देश आणि धर्मासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतींना एक दीपस्तंभच ठरणार आहे. किंबहुना ही काळाची नितांत गरज आहे. हे काम एकट्या दुकट्या व्यक्तीचे नाही. इथे आम्हाला हवी आहे आपल्या उदार आर्थिक पाठिंब्याची. दान आणि परोपकार ही तर आपली अव्याहतपणे सुरू असणारी परंपरा आहे. आपण वसुधैव कुटुंबकम हा विचार राबवणारी माणसं आहोत. दातव्यांनी ती सदृशन दीयते नृपकर्णे देशे काले च पात्रे च तदृशनं सात्विकं स्मृतम असे दान महत्त्व आपण जाणताच. अयोध्येमधील राम मंदिर पण लोकवर्गणीतूनच साकारले आहे. इदम न ममहा म्हणत आपल्याकडील कोणत्याही वस्तू अथवा ज्ञानाचा काही भाग समाजकार्यासाठी, देव देश कार्यासाठी देणे अत्यंत गरजेचे असते. आज देशातील असंख्य मंदिरे केवळ उद्योगपतींनी उभारलेली नाहीत तर लोकवर्गणीतून साकारली आहेत. व्यक्तीकडील संपत्तीचा क्षय होऊ शकतो, पण दानधर्मातून केलेली गुंतवणूक भक्ती मार्गासाठी दीर्घकाळ उपयुक्त ठरते. दानशीलतेमुळे मानसिक समाधान लाभते. इतरांविषयी सहानुभूतीचा अनुभव येऊ लागतो. परोपकाराची वृत्ती वृद्धिंगत होते. दिखाऊपणाची जागा कर्तव्य भावनेत परावर्तित होते.
भावी पिढ्यांवर योग्य असे संस्कार बालपणापासूनच होतात. या आपल्या गावच्या ऐतिहासिक प्राचीन अंबाबाई मंदिराचा आपण जीर्णोद्धार करतो आहोत. हे अंतर्बाह्य देखणे मंगलमय पवित्र मंदिर साकारते आहे. ते कसे असणार हे तुम्ही पाहत आहात. महाकाली रक्षास्मान् देवी सर्वदा यया शुम्भो हतो दैत्यो निःशुम्भश्च महासुरः वैरिनाशाय वन्दे तां कालिकां शङ्करप्रियां ब्राह्मी शैवी वैष्णवी च वाराही नारसिंहिका. घोररूपा चण्ड
नद्या परोपकारासाठी वाहतात, फुले इतरांसाठी सुगंध पसरतात, गायी परोपकारासाठीच दूध देतात. तसेच आपणही करायला हवे. आपली वृत्ती संचय करण्याची असते. गरजे इतका संचय करणे योग्यच, पण जे अधिकचे आहे ते दान करणे महत्त्वाचे. 100 एखादा शूर निपजतो, हजारांमध्ये पंडित 10,000 वक्ता निपजतो, पण दाता जन्मणे अशक्य. त्यामुळे दाता व्हा. तर उठा, कर्णाच्या उदारतेने पुढे सरसवा. श्री शिवप्रभूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. त्यांचा त्याग, त्यांचे चरित्र आणि चारित्र्य आठवा. या मंदिरास सडळ हस्ते लोकवर्गणी दान करा.